हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज मला एक प्रश्न पडलाय, त्यामुळे मी तुमच्याशी तो शेअर करणार आहे आणि आपल्याकडनं उत्तर मिळेल अशी अपेक्षा करते. माझा प्रश्न काय आहे म्हणजे, आपण कुठल्याही हॉटेलमध्ये जावा, तिथे कामाला असणारे कामगारांपैकी किती टक्के कामगार दुसरे देशातले आहेत बघा. तर मग नेपाळी असतील किंवा आसामी म्हणतील, पण बांगलादेशी असतील, दुसरीकडचे. किंवा सपोज कुर्गमध्ये कॉफी प्लांटेशनमध्ये जावा. मी गेले होते म्हणून म्हणते, माझ्या बहिणीचं कॉफीच्या बागा आहेत तिथे, त्यामुळे कुर्गला गेले वेळा तिथे बघितलं की कितीतरी लोक सगळे ते म्हणतात आम्ही आसामीस म्हणून, पण ॲक्च्युली ते सगळे बांगलादेशमधनं आलेले आहेत. इथे त्यांना त्यामुळे राहायला क्वार्टर्स मिळतात, लाईट पाणी सगळं, मुलं शाळेत जातात, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. त्यांच्याकडे नोकऱ्या नाहीत, कामं नाही आहेत, तिथे त्यांना सगळं मिळते. त्याच्याबद्दलही मला बोलायचं नाही. मग आपले लोकल लोकांना का कामं मिळत नाही? एवढंच का? कोकणात जावा ना, आता आंब्याचं सीझन. आता बाहेरचे राज्यांचं सोडून द्या, कोकण जवळ आहे आपल्याला. कोकणात जावा, आंब्याचे सीझनमध्ये तिथे कामाला कोण आहे बघा. मोर दॅन 50,000 नेपाळी लोक कामाला आहेत. एवढेच का? आपले बिल्डिंगमध्ये वॉचमन म्हणून कोण कामाला आहे बघा. बहुतेक सगळे बिल्डिंग्समध्ये वॉचमन म्हणून कामाला नेपाळी लोक आहेत. मग आपल्या लोकांना नोकऱ्या मिळत नाही, काम मिळत नाही, म्हणून आपण म्हणतो, हे तथ्य आहे का? ते काम मिळत नाही म्हणजे कसलं काम मिळत? त्यांना अपेक्षित काम तर पाहिजे, त्यांना पाहिजे ऑफिसर व्हायला, पण ऑफिसर व्हायला पाहिजे ते तेवढी आपल्याला कॅपेबिलिटी आहे का, किंवा आपण त्या परीक्षा पास करतो का, हा विचार ते करत नाहीयेत. असं बरेच ठिकाणी कारखान्यात बघा तुम्ही, आहेत किती तरी दुसरे देशातले लोक तुम्हाला तिथे काम करताना दिसतील. कितीतरी लोक लिगली पण आहेत, ते सगळेच काय इलिगल आहेत म्हणत नाही मी. मग आपले लोकांना नोकऱ्या मिळत नाही म्हणून रडतात, किंवा हे लोकांना का घेता, अमुक घेता. शेवटी हॉटेल मालक काय म्हणतो? मला माझं काम होणं महत्वाचं आहे. ते म्हणतात, तो मुलगा प्लेट उचलायचा असेल, टेबल पुसायचा असेल, कुठलीही कामं करायला तयार आहे ना, मग मला काही फरक पडत नाही तो कुठला आहे. तो मालकांचे काय बोलणं असते. आता कोकणात बघा तुम्ही, आता आंब्याचं सीझन, हे सीझन गेलं की गेलं. ते सीझनला काय काय कामं करायची आहेत, ती कामं व्हायला पाहिजेत. मग त्यांना कामाला माणसं पाहिजेत. मग नाही, मला महाराष्ट्रातलाच कामाला पाहिजे माणूस, मला नेपाळी माणूस नको, म्हणून ते बसले की त्यांचं काय होऊन जाईल सीझन. मग आपली लोक का कामाला तयार नाहीत? हा माझा प्रश्न आहे. मला काही उत्तर मिळत नाहीये ह्याचं. म्हणजे मला वाटते आपले लोकांना आपण नुसतं डिग्निटी ऑफ लेबर अमुक तमुक म्हणतो, पण आपल्याकडे आपल्याला काम म्हणजे मला
असं काम पाहिजे, हे काहीतरी असं डेफिनेट आपले डोक्यात असते. आणि हीच आपली मुलं परदेशात गेली की तिथे काय करतात, तिथे हॉटेलमध्ये प्लेट धुवायची कामं पण करतात, डिश वॉशिंग पण करतात, कुठलंही पडेल तर काम करतात. घरातली अंगणं झाडायची, तिथला काय बर्फ पडलेला काढायचं, त्यांच्या गाड्या पुसून द्यायच्या, धुवून, कुठलंही काम तिथे करतात ते. हां, किंवा आपले काय पेट्रोल पंपावर काम करतात, तिथे कुठलंही काम करतात. पण आपले इथे, आपले देशात ही कुठली कामं करायला ते तयार नाहीत. काय कारण आहे हो? आपल्याला काय वाटते, काय कारण असेल? म्हणजे आपल्याला कामाला माणूस तर पाहिजे का? म्हणजे ही कामं कितीतरी कामं ते सीझन मध्ये किंवा तेव्हाच तेव्हा व्हायला लागतात, म्हणून तर काय आपण बाजूला ठेवू शकत नाही. मग इथे कामाला माणूस म्हणून माणूस मिळणं महत्वाचं आहे. मग तो कोणी असो असा विचार करतो आपण. आणि आपण मात्र कुठे दुसऱ्या देशात जाऊन तिथे काम करायला तयार असतो किंवा उत्सुक असतो, किंवा म्हणतो ते का आपल्याला देत नाहीत, पार्शालिटी करतात, डिस्क्रिमिनेशन करतात, अमुक तमुक म्हणतो. एम आय राईट? म्हणजे बघा आपण कसा विचार करतो किंवा आपली भूमिका कशी वेगवेगळी असते. म्हणजे म्हणतात ना, एकाला एक नियम, दुसऱ्याला दुसरा नियम. आपण कुठे गेलो तरी आपल्याला वाटते आपल्याला ते नोकरी द्यायला पाहिजे, काय डिस्क्रिमिनेशन करता कामा नये, अमुक तमुक. आणि आपल्याकडे आपण दुसऱ्यांना ठेवलं की आपण ते तर हे बघा, मला गरज असली की मी ठेवीन, तेव्हा मी बोलणार नाहीये. पण दुसऱ्याने ठेवला, अयो तो नेपाळी माणूस, त्याला का ठेवता, किंवा तो अमुक आहे, त्याला का तुम्ही कामाला ठेवता, असं म्हणतो. म्हणजे माझं स्वतःच असलं तर एक नियम, लोकाला दुसरा नियम, दुटप्पी, असं आपण वागतो. आणि नोकऱ्या मिळत नाही, काम मिळत नाही म्हणतो आपण, पण तर खरं आहे का? आणि मी असं म्हणत नाही तुम्ही एक काम घेतलात की त्याचे आयुष्यभर करत राहावा, असं नाहीये. ऍटलिस्ट फायनान्शियली इंडिपेंडेंट तुम्ही होऊ शकता. तुम्ही तर करत असताना तुमचे पुढचे परीक्षेची तयारी तर हे सगळं करू शकता का नाही? मग असा आपण विचार का करत नाही? ऍटलिस्ट ज्याला गरज आहे त्यानं तर करायला पाहिजे. आता अमेरिकेत गेलेली मुलं का तिथे कामाला जातात, रेस्टॉरंटमध्ये, इकडे तिथे? गरज आहे, घरचे लोक तेवढे पैसे पाठवू शकत नाहीत, मग त्यांना तिथे काम करावं लागते. पण इथे पुणे मुंबईला आपली मुलं UPSC MPSC करत असली की महिन्याला काय 10-15 हजार तेवढे आपण इझिली पाठवू शकतो. म्हणून मुलं 8-8 वर्ष झाली तरी मी UPSCची तयारी करतो, MPSCची तयारी करतो म्हणून बसतात. काम मिळत नाही असं नाहीये. इंडियात सुद्धा कामगारांची गरज आहे, आहेत नोकऱ्या. पण मला पाहिजे असते, मला हवी असलेली नोकरी. ताई नोकरी पाहिजे, माझं मी करायला काही तयार नाहीये, रिस्क घ्यायला तयार नाहीये, कम्फर्ट झोन मधनं बाहेर यायला तयार नाहीये. माझं मी काहीतरी करूया, स्वतःच हे वापरून नाहीये त्यालाही तयारी. आपल्याला वाटते आपल्याला कोणतरी नोकरी द्यावी. आणि ताई कसली नोकरी? अगदी आरामशीर सावलीत बसून, ऑफिसमध्ये बसून काम करण्यासारखं. मग आपल्याकडे
आपण नेपाली असतील, आसामी असतील, ते आसामी म्हणतात हं, परत परत म्हणते मी. ते ॲक्च्युअली कितीतरी लोक तिथले बांगलादेशी आहेत, पण ते इंडियात येऊन आधार कार्ड वगैरे बनवले त्यामुळे ते आसामी आहोत म्हणतात. किंवा आणि कोणी, किंवा स्टेट वाईज धरला तर आपण म्हणतो महाराष्ट्रात मराठी लोकांना काम द्यायला पाहिजे, तुम्ही दुसरे राज्यातले लोकांना का देता? आपली मुलं ही कामं करायला तयार आहेत का? हा प्रश्न आम्हाला पडतो. आपल्याला कळते का हो काय कारण असेल, कशासाठी हे असं चाललेलं आहे? प्लीज आपल्याला काय सुचलं तर मला नक्की कळवा. हॅव ए गुड डे.